भारतीय इतिहासाला ज्याप्रमाणे योद्ध्यांनी झळाळी चढवली, त्याचप्रमाणे त्या इतिहासाला पराक्रमाच्या वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले अशा कित्येक वीरांगनांनी. त्यापैकीच एक म्हणजे महाराणी ताराबाई भोसले. उत्तर, पूर्व आणि दक्षिण या भागावर आपले वर्चस्व राखून असणाऱ्या मुघल बादशाह औरंगजेबाची नजर जेव्हा पश्चिम भारताकडे वळली, तेव्हा त्यांच्या मनसुब्यांना सुरुंग लावायचे काम फक्त महाराणी ताराबाईंनी केले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि स्वराज्याच्या कित्येक सेनापतींकडून मार खाल्लेल्या औरंगजेबाला पुन्हा अद्दल घडवून स्वराज्याच्या स्त्रिया या देखील पुरुष योद्ध्यांपेक्षा कमी नाही, हे त्यांनी दाखवून दिले. दुर्दैव हे की अशा महापराक्रमी वीरांगनेचा जीवन प्रवास आज नव्या पिढीला माहिती नाही. हाच अज्ञात जीवन प्रवास लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न या व्हिडिओमार्फत करत आहोत. मग चला तर अशा या महान वीरांगनेचा इतिहास जाणून घेऊया. पश्चिम भारतामध्ये कित्येक वर्षांपासून आपला दबदबा कमावून ठेवणाऱ्या मराठा साम्राज्याची ताकद काहीशी कमी होत चालली होती. स्वराज्याला कोणीही खंदे नेतृत्व नाही असा विचार करून औरंगजेबाने पुन्हा एखादा स्वराज्याची संपत्ती असलेले गडकोट काबीज करण्यास सुरुवात केली. इतरही शत्रू टपून बसले होतेच. अशा वेळेस महाराणी ताराबाईंनी सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली आणि मराठा साम्राज्याची पताका पुन्हा उंचावली. महाराणी ताराबाई म्हणजे स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या. त्यांचा जन्म 1675 सालचा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापासून ते मराठ्यांचे पानिपत या सर्व गोष्टी महाराणी ताराबाईंनी आपल्या डोळ्यांनी पाहिल्या. शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र राजाराम महाराज यांच्यासोबत महाराणी ताराबाईंचा वयाच्या 8व्या वर्षी विवाह झाला. 1680 छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाल्यानंतर औरंगजेब मनातून खुश झाला. शिवाजी महाराजांनी ज्या ज्या प्रकारे औरंगजेबाचा अपमान केला होता, त्या सर्व अपमानाचा बदला घेण्यास औरंगजेब उत्सुक होता. मराठ्यांनी राखून ठेवलेला पश्चिम भाग हा काही केल्या त्याच्या हाती येत नव्हता, पण आता तो भाग मिळवण्याची आयती संधी त्याच्याकडे चालून होती. पण तो विसरला की महाराजांचा वारसा पुढे चालवायला छत्रपती संभाजी महाराज सक्षम आहेत. त्यांनी सर्व मुघली आक्रमणांना चाप बसवला. क्रोधित झालेल्या बादशाला मग स्वतः दक्षिणेत उतरावे लागले. 1686 आणि 1687 गोवळकोंडा आणि विजापूर काबीज केल्यावर औरंगजेबाने आपली सर्व शक्ती मराठ्यांच्या विरुद्ध लावली. औरंगजेबाने साम, दाम, दंड, भेद सर्व नीतींचा वापर करत मराठा साम्राज्याला सुरुंग लावण्यास सुरुवात केली. त्याचे परिणाम देखील त्याला दिसून लागले आणि अखेर 1689 त्याने स्वराज्याच्या छत्रपतींना जेरबंद केले. छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या हाती लागल्यानंतर मराठा साम्राज्य मोठ्या संकटात सापडले. औरंगजेब मराठ्यांची एक ठाणी काबीज करत सुटला. दरम्यान त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना यातना देऊन त्यांची हत्या केली आणि अखंड स्वराज्य पुन्हा एकदा पोरकं झालं. छत्रपती संभाजी महाराजांनंतर त्यांचे लहानगे पुत्र पहिले शाहू यांचे औरंगजेबाने अपहरण केले, जेणेकरून भविष्यात मराठ्यांना आपल्या पायाशी लोळण घ्यायला भाग पाडण्याचा त्याचा डाव होता. आता मात्र मराठी साम्राज्य संभाजी महाराजांचे धाकटे बंधू राजाराम महाराज यांच्या हाती आले. मुघलांच्या बलाढ्य सेनेशी थेट दोन हात करणे सोपे नाही हे त्यांना कळून चुकले होते. म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत मुघलांशी गनिमी काव्याचे युद्ध सुरू केले. जिंजीच्या मोहिमेवर असताना रसद अपुरी पडू लागल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. मुघलांशी तह करून ते पुन्हा महाराष्ट्रात आले आणि त्यांनी स्वराज्याची राजधानी साताऱ्याला हलवली. 1700 साली राजाराम महाराजांचेही निधन झाले. आता वेळ अशी होती की स्वराज्याला छत्रपती तर होते, पण ते अतिशय लहान होते. अशा बिकट प्रसंगी 25 वर्षीय महाराणी ताराबाई भोसले यांनी राज्यकारभार आपल्या हातात घेतला. महाराणी ताराबाईंनी विखुरलेल्या मराठा सरदारांना एकत्र केलं. त्यांची युद्धनीती अचाट होती. महाराणी ताराबाई इतक्या सक्षमपणे स्वराज्याचा गाडा हाकतील अशी कोणालाही कल्पना नव्हती.
1700 ते 1707 या 7 वर्षात महाराणी ताराबाई भोसलेंनी औरंगजेबाच्या सेनेला बेजार करून सोडले. ही 7 वर्ष त्या सतत युद्धाला तोंड देत राहिल्या. डबघाईला आलेल्या मराठा साम्राज्याने पुन्हा एकदा राखेतून भरारी घेण्यास सुरुवात केली. प्रजेचा आणि मराठा सैन्याचा आपल्या महाराणीवरचा विश्वास कैकपटीने वाढला. औरंगजेबाची पकड पुन्हा ढिली होऊ लागली. दक्षिणेत असलेल्या औरंगजेबाच्या निष्क्रिय स्थितीचा फायदा घेऊन महाराणी ताराबाईंनी उत्तरेकडील मुघल प्रदेशांना लक्ष्य केले आणि त्यांना मोठी हानी पोचवली. या खेळीने औरंगजेब पूर्ण क्रोधित झाला, पण मुठ्या आवळत बसण्याशिवाय त्याच्याकडे कोणताही पर्यायही नव्हता. आणि इकडे महाराणी ताराबाई त्यांच्या साम्राज्याची वाताहत करीत होत्या. मराठा साम्राज्याचा पुन्हा दबदबा निर्माण होऊ लागला. औरंगजेबाला मात्र चरफडतच राहावे लागले आणि अखेर 1707 त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर मुघलांनी मराठ्यांमध्ये फूट पडावी म्हणून कैदेत असलेल्या पहिल्या शाहू महाराजांना मुक्त केले आणि त्यांच्या मनाप्रमाणेच झाले. मुघलांचे पाठबळ असलेल्या पहिल्या शाहू महाराजांसमोर महाराणी ताराबाईंची ताकद कमी पडू लागली. इकडे प्रजा देखील खरा राजा कोणाला मानावे या संकटात पडली. मुघलांच्या सहाय्याने पहिल्या शाहू महाराजांनी साताऱ्यावर कब्जा केला. नाईलाजाने महाराणी ताराबाईंना आपले बस्तान पन्हाळ्याला हलवावे लागले. महाराणी ताराबाई गप्प बसणाऱ्यातल्या नव्हत्या. पुढे अजून 5-6 वर्ष महाराणी ताराबाईंनी आणि आपले पहिले शाहू महाराज यांच्यात संघर्ष सुरू राहिला. शेवटी पहिल्या शाहू महाराजांनी महाराणी ताराबाईंचा बंदोबस्त करण्यासाठी बाजीराव पेशवे यांना नियुक्त केले. कान्होजी आंग्रेंच्या साथीने 1714 बाजीराव पेशवे यांनी महाराणी ताराबाईंना पराभूत केले आणि पन्हाळा किल्ल्यामध्येच त्यांच्या पुत्रासमवेत त्यांना नजरकैदेत ठेवले. 1730 पर्यंत महाराणी ताराबाई या नजरकैदेत राहिल्या. दरम्यान अनेक घटना घडल्या. पहिल्या शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती रामराजे गादीवर आले आणि पुन्हा एकदा महाराणी ताराबाईंनी सत्तेत रस घेण्यास सुरुवात केली. 1761 आपल्या मृत्यूपर्यंत त्यांनी मराठा साम्राज्याचे अनेक चढउतार पाहिले. कधीकधी त्यांना कठोर निर्णय देखील घ्यावे लागले, पण त्यांनी मराठा साम्राज्य मात्र कधीही पणास लावले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न शेवटपर्यंत अबाधित राखायचे हे एकच ध्येय त्यांच्यासमोर होते आणि त्यासाठी ते आयुष्यभर सक्रिय राहिल्या. स्वराज्याच्या या अशा वीरांगनेला मानाचा मुजरा. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच इन्स्पायरिंग आणि हिस्टॉरिकल व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा.